कुकरमध्ये डाळ भात लावला आणि कुकरचा गॅस चालू करायलाच विसरले. असं तुमच्यासोबत कधी झालंय का? माझ्यासोबत आज पहिल्यांदाच झालं. नमस्कार मंडळी. सॅटर्डे रात्री जेवणानंतरचं काम फिक्स असतं. सगळं कालवणासाठी आणलेल्या भाज्या निवडणे. हे पण मला मदत करतायत कारण मी आज चक्क 2 किलो वाटाणा घेऊन आलेली आहे. तुम्हाला तर माहीत आहे मला वाटाणा किती आवडतो ते. ₹50 किलो मिळाला. मग मी 2 किलो आणला. आता अजून कमी झाला असेल. हरभरा आणलाय, आता सीझन चालू झालाय. कंदा आणलाय अर्धा किलो मस्त. टेस्ट छान लागते आणि सिद्धूला आणि ह्यांना पण आवडला. काळा राजमा म्हणजे दारकू, पांढरा राजमा आणि ऑफकोर्स वटाणा सगळे मिळून जवळ-जवळ 3-3.5 किलो होतं. एवढं सगळं आम्ही दोघांनी मिळून निवडलंय. सिद्धूचं खेळणं चालू होतं. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी-सकाळी गरमागरम घावणे आणि त्यासोबत हिरवी खोबऱ्याची चटणी असेल तर लाईफ एकदम सेट आहे. अजून काय पाहिजे? डोसा, इडलीसाठी तांदूळ भिजवायची प्रोसेस मोठी वाटत असेल तर ह्या पद्धतीने करून बघा किंवा भिजवण्याची झंझट नको असेल तर हीच पद्धत वापरा. घावण्यासाठी तर मी तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं दही आणि मीठ बस एवढंच घालते आणि रेस्ट करायला ठेवायची पण गरज नाही. लगेच करायला घेतलं तरी पण मस्त एकदम बघताय ना, छान जाळी पडते घावण्यांना आणि टेस्ट तर एकदम बेस्ट लागते. चटणीचा कलर बघूनच तोंडाला पाणी सुटेल. हा आमचा संडे स्पेशल नाश्ता. एकदम मस्त पोट भरून नाश्ता झालाय आणि सिद्धूला चहासोबत घावणे दिले खायला. मला सुद्धा चहासोबत पण आवडतात घावणे. नाश्ता बनवून झाला, लगेच जेवणाची तयारी. मटर पनीर आज जेवणाला. त्यासाठी वाटाणा स्वच्छ धुवून बॉईल करून घेतला आणि जाळीवर कांदा, खोबरं, टोमॅटो भाजलेलं त्यात आलं लसूण घालून छान बारीक वाटून घेतलं आणि मस्त तेलात भाजायचं तेल सुटेपर्यंत. पनीर घालायचं, भाजी एकदम टेस्टी बनते. माझ्याकडून पाणी घाई-घाईमध्ये जास्त झालं, त्याला आटवलं जरा. माझं जेवणाचं काम चालू आहे आणि इथे ह्यांचं काम चालू आहे बाल्कनी क्लीन करायचा. आज संडे आहे, पण ते काय शांत बसत नाही. काय ना काय करतच असतात. इथे छान अशी मटर पनीरची भाजी तयार होते. चपात्या झाल्या आहेत आणि म्हटलं आता जेवूया. जेवण बनवून झालंय सर्व. पण कुकर उघडायला घेतला. म्हटलं थंड कसा लागतोय एवढा कुकर? मग लक्षात आलं की कुकरचा गॅस ऑनच केला नव्हता आणि असाच मी खाली उतरवून ठेवला. डोक्यालाच हात लावला. आता परत 10-15 मिनिटं लेट होणार. सिद्धूचं इथे खेळणं चालू आहे. बाल्कनी बघू जरा कशी क्लीन केली आहे. मस्त. कोणतीही गोष्ट ह्यांनी करायला घेतली ना, की ती एकदम डीपली क्लीन करतात. भले वेळ जास्त लागू दे. मस्त एकदम फ्रेश वाटते बाल्कनी. आणि ही आमची तुलसी माता. चला, आजचा मिनी व्लॉग कसा काय वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या. हसत राहा.